बातमी पुण्यातून आहे, मात्र तितकीच धक्कादायक आहे। पुण्यामध्ये मृतदेहांची हेळसांड होत असल्याचा गंभीर प्रकार आता समोर आलेला आहे। डिझेल दाहिनीमध्ये अर्धवट मृतदेह जळत असल्याचा आता अवघड झालाय। पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीतील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। यावरून नागरिकांनी आता संताप देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळते। काही विचलित करणारी ही सगळी दृश्य आहेत। पुण्यामध्ये मृतदेहांची हेळसांड होत असल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार। डिझेल दाहिनीमध्ये अर्धवट मृतदेह जळत असल्याचं आता हे प्रकरण समोर आलेलं आहे। पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीतील हा सगळा धक्कादायक प्रकार, त्यामुळे प्रशासनाचं लक्ष आहे की नाही हाच सवाल या प्रकारामुळे उपस्थित होतोय। नागरिकांनी देखील संताप व्यक्त केलेला आहे। मृतदेहांची चक्क हेळसांड होते आहे, कारण डिझेल दाहिनीमध्ये अर्धवट मृतदेह जळतायत आणि याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय। हेच आता या घटनेनं उघड झालेलं आहे। पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीतील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। नागरिकांनी देखील आता संताप व्यक्त केलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पुण्यात मृतदेहांची हेळसांड होत असल्याचं हे सगळं प्रकरण। तर थेट जातोय पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीच्या बाहेरून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याशी जोडले जात आहेत। चंद्रशेखर, नेमका काय प्रकार आहे? जो प्रकार सुरू आहे तो धक्कादायक आहे, प्रशासनाचं लक्ष आहे की नाही? खरं तर माणसाला मृत्यूनंतर मोक्ष पावतो असं सांगितलं जातं, परंतु या ठिकाणी मृत्यूनंतर सुद्धा त्या मृतदेहाचं जे हेळसांड आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पुण्यातील हा सगळा प्रकार जो आहे तो शुभम वैकुंठ स्मशानभूमीमध्ये सुरू आहे। या ठिकाणी जे मृतदेह जे आहेत ते त्या मृतदेहाचं सगळी हेळसांड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीनं आपण बघतो की सगळे मृतदेह ज्या डिझेल दाहिनीमध्ये या मृतदेहांवरती अंतिम संस्कार केले जातात, त्या ठिकाणी त्यांचं दफन हे केलं जातं। त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थितरित्या त्यांचे मृतदेह न जाळल्यामुळे त्यांचं अर्धवट जे मृतदेह आहेत त्या ठिकाणी हेळसांड होताना आपल्याला ते मृतदेह दिसत आहेत। खूपच हा सगळा माणसाच्या मनाला कुठेतरी चुटका करणारा सगळा प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। कारण पुणे हे शहर सुसंस्कृत आहे। या ठिकाणी लाखो रुपयाचं बजेट जे आहे ते पुणे मनपा या ठिकाणी या सगळ्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी दिलं जातं, परंतु ज्या पद्धतीने आपण बघतोय की हे सगळे मृतदेह जे आहेत या मृतदेहावरती ज्या पद्धतीनं व्यवस्थितरित्या अंत्यसंस्कार होणं अपेक्षित असताना हे अंत्यसंस्कार होत नाहीत। या सगळ्या मृतदेहाची हेळसांड होत आहे। कुठंतरी मेलेला माणूस जो असतो तो शेवटी आपलं मृतदेह सुद्धा व्यवस्थित त्याची विल्हेवाट व्हावी अशी त्याची प्रत्येकाची इच्छा असते, परंतु ही सगळी इच्छा या ठिकाणी आपल्याला कुठंतरी लोप पावताना दिसते। कुठेतरी माणसाच्या मनाला हा सगळा प्रकार दुःख। चंद्रशेखर, संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आहे। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।